दुसरी गोष्ट, ज्याप्रमाणे शेतकरी माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे, तेवढाच माझ्यासाठी कोळी बांधव आणि शिरीषजी तुमच्यासारखे खाटीक समाजामध्ये जो काम करतो आणि आम्हाला नियमितपणे चांगलं मटण आणतात, त्यांचा पण आम्ही कृतज्ञ आहोत। तुम्ही जे काही मतं व्यक्त केलेली आहेत ती मला असं वाटतं की अतिशय प्रांजळ आहेत, कारण तुम्ही असं म्हणालेलं आहात की आम्ही पण हिंदू आहोत, आम्ही पण हिंदुस्थानी आहोत, आम्हाला पण सगळं कळतं। 100% तुम्ही सुद्धा सनातन संस्कृतीचा भाग आहात आणि तुमच्या उपजीविकेचं जे साधन आहे तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे करतात। परंतु आता काही मुद्दे असे नम्रताजी उपस्थित होतात की आज कृष्णाष्टमीचा सुट्टी आहे, नंतर राम जन्मी, हनुमान जयंती, आता तुम्ही म्हणालात की उल्हासनगर मध्ये तुम्ही साधू वासवानीचा उल्लेख केला, 7 दिवस प्रयुषणाचा उल्लेख केला। तर असं जर केलं तर या भारतीय समाजामध्ये 365 दिवस कोणाच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या चालू असतात। त्यामुळे जर अशा प्रकारे जर सर्वांनी मागणी केली तर 365 दिवस ही दुकानं बंद होतील। त्यामुळे मला असं वाटतं की आपण सर्वांनी पक्षहित बाजूला ठेवून आणखीन कुठचाही समाज आहे किंवा काय न करता, जर आता उदाहरणार्थ जसं आपण एक्साइज डिपार्टमेंटने काही 5-6 दिवस सोडलेले आहेत, उदाहरणार्थ 2 ऑक्टोबर, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट असे जर काही दिवस आहेत जिकडे एक्साइज मध्ये दारूची विक्री बंद असते, तशा प्रकारे जर 2-4 दिवस केलं तर ठीक आहे। पण मला असं वाटतं की कोणीही उठावं, कुठच्याही महानगरपालिकेने उठावं आणि त्याच्या उपायुक्ताला किंवा त्याच्या कमिशनरला काहीतरी लहर आली म्हणून त्यांनी केलं, हे अतिशय चुकीचं आहे। सर्वांना विश्वासात घेऊन याच्याबद्दल निर्णय झाले पाहिजेत। प्रत्येक महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोक राहतात, तिथे किती लोक जास्त आहेत, किती कमी आहेत, तुम्ही जे आता विश्लेषण करताय ते सगळं पटतंय।